नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 मे 2024 या दिवशी उजनी धरणाची काय स्थिती आहे. गेले 10-11 दिवसापासून उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेलं पाणी औज बंधाऱ्यापर्यंत पोचलं की नाही आणि ते पाणी बंद कधी होणार आणि त्या पाण्यामुळं उजनी धरणातून पाणीसाठा किती कमी झालेला आहे आणि नियोजनाचा बोजवारा कसा आणखी पुन्हा वाजलेला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 485.300 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 932.16 दशलक्ष घनमीटर अर्थात 32.92 TMC. तर मायनस साठ्यामध्ये उजनी धरण हे आज 870.65 दशलक्ष घनमीटर अर्थात म्हणजेच 30.74 TMC पाणी मायनस साठ्यामध्ये गेलेलं आहे. म्हणजे जवळपास 31 TMC पाणी मायनस साठ्यामधलं वापरलं गेलेलं आहे. तर टक्केवारी बघितलं तर आपण जो अंदाज सांगितला होता उजनीतून भीमा नदीत सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याच्या वेळेस जो अंदाज सांगितला जवळपास 13% आसपास पाणी कमी होईल, तो अंदाज खरा ठरताना दिसतो आहे. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची टक्केवारी ही 57.39% एवढी झालेली आहे. तर बाष्पीभवनाचा वेग हा 7.55 मिलीमीटर एवढा आहे. तर उजनी धरणातून सध्याला भीमा नदीत सोडण्यात येणारं पाणी कंटिन्यूपणे आणखी चालू आहे. आज सकाळी पहाटे बंद करणार असं साहेबांनी सांगितलं होतं, परंतु अद्यापर्यंत बंद झालेलं नाही. कारण कदाचित औज बंधारा चिंचपूर बंधाऱ्यामध्ये पाणी पोचलं नसावं, परंतु पाणी सोडल्यानंतर पाण्याची घेतली जाणारी काळजी घेतली गेली नाही, त्यामुळे या पाण्याला उशीर झालेला दिसतोय. कारण नदीकाठचा वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, परंतु ठिकठिकाणच्या नदीकाठच्या गावी वायरमन लोकांनी शेतकऱ्याकडून पैसे गोळा करून पर हेड 5,000 3,000 अशा पद्धतीने पैसे गोळा करून DP आहे तसे चालवलेले आहेत. त्यामुळं पाणी कदाचित पोचायला उशीर झाला असेल, पाण्याची काळजी घेतली गेलेली नसेल. त्यामुळं आज 11वा दिवस आहे, तरीही 4,000 क्युसेक्सनं विसर्ग सध्याला चालू आहे. ज्यावेळेस पाणी सोडलं होतं उजनी धरणातून 10 तारखेला, त्यावेळेस उजनी धरणाची टक्केवारी होती 44.69% आणि पाणीसाठा हा होता 1124.81 म्हणजेच 39.72 TMC. म्हणजे जवळपास गेल्या 10-11 दिवसामध्ये उजनी धरणाची 1.5 मीटर पाणी पातळी खालावलेली आहे. 1.5 मीटरपेक्षा जास्तच 1.575 मीटर. आणखीचे पाणी चालू असल्यामुळे आणखी किती खालावली जाणार याची शाश्वती कोणालाच राहिलेली नाही. तर जवळपास 192.65 दशलक्ष घनमीटर पाणी सोलापूर शहरासाठी सोडण्यात आल्यामुळं हे कमी झालेलं आहे. तर TMC मध्ये बघितलं तर 5 ते 5.5 TMC मध्ये उजनी धरणातून सोडलेलं पाणी सोलापूरपर्यंत पोहोचत असतं, परंतु यावेळेसही उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन आणि लक्ष नसल्यामुळं उजनी धरणातून आत्तापर्यंत 6.80 TMC म्हणजे जवळपास 7 TMC पाणी कमी झालेलं आहे. आणखी 4,000 क्युसेकचा विसर्ग चालूच आहे. किमान आणखी अर्धा TMC जर पाणी जाऊ शकतं तर जवळपास 12.70% पाणीसाठा घटलेला आहे. 44%वरून 57%वर आलेला आहे. त्यामुळं आणखी संध्याकाळपर्यंत कदाचित उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी बंद होईल. त्यामुळं परत पाणीसाठा म्हणजे वेगाने जो कमी होतो त्याचा वेग कमी होईल, परंतु जी धरण परिसरात जी सध्याला परिस्थिती अवस्था आहे शेतकऱ्यांची, कारण 2-2, 3-3 किलोमीटर अंतर पाण्याने खाली तोडलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चारी काढणं, JCP लावणं, पोकल्यान लावणं, पायपा वाढवणं, केबला वाढवणं, मोटरा वाढवणं अशा गोष्टीसाठी रात्रंदिवस झटताना दिसत आहेत. परिस्थिती खूपच गंभीर होताना दिसते आहे. आणखी पाऊस आपल्याला किती दिवस साथ देतोय, किती दिवसात सुरुवात होते ह्यावर बरंचसं अवलंबून आहे. कारण यावर्षी उजनी धरण ची जी पातळी आहे म्हणजे मायनसची पातळी आहे ती निच्चांकी पातळी होणार आहे. कारण आतापर्यंत 59.87 पर्यंत उजनी धरण गेलं होतं, परंतु आता मात्र 60% पुढं नक्कीच जाईल. कारण परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. आणखी 1 महिना जरी पावसाने आपल्याला ओढ दिली तर उजनी धरणातून आणखी 10% पाणी कमी होऊ शकतं, म्हणजेच 65 ते 70% मायनसमध्ये उजनी धरण जाऊ शकतं. परंतु उजनी धरणाची ही अवस्था आतापर्यंत गेल्या 40-45 वर्षामध्ये कधीही झाली नव्हती.
परंतु यावर्षी झालेली दिसते. खरं तर याकडं जे राजकीय प्रभाव आणि प्रशासनाचं दुर्लक्ष या गोष्टीमुळे उजनीची म्हणजे वाटच लागलेली आहे. वाट लागलीपेक्षा लावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची वाट लागलेली आहे. शेतीचं भयंकर नुकसान झालेलं आहे. पाण्याचं योग्य नियोजन नसल्यामुळं, सलग पाणी सोडल्यामुळं आणि सोडलेलं पाणी वेळेत न पोचल्यामुळं अशा बऱ्याच ठिकाणच्या अशा चुकामुळं उजनी धरण खूपच मोठ्या प्रमाणात रिकामं होताना दिसतंय. कारण आणखी आपल्या जूनमध्ये जरी पाऊस आपल्याकडे जास्त पडत नाही, कारण आपला पाऊस हा जुलैनंतर चालू होतो. त्यामुळे जूनमध्ये आपल्याला कधी पाऊस पडतोय, एखादा मोठा पाऊस झाला, पिकं जर शांत झाली किंवा शेतकरी शांत झाला तर उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली तर उजनी धरण भरायला उशीर लागणार नाही. परंतु वरची ही 18 ते 19 धरणं आहेत, त्यात पाणी साठल्याशिवाय खाली पाणी येत नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे उजनी धरण यावर्षी भरणं गरजेचं आहेच. परंतु पावसाने मान्सूनने साथ दिली तर नक्कीच भरेल, ओसरून वाहू शकेल. कारण कित्येक वेळा उजनी धरणामध्ये 111% पाणीसाठा होऊन तेवढंच पाणी खाली सोडून देण्याची वेळ आलेली आहे. तशीच वेळ यावेळी येवो, आपली उजनी धरण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरो अशीच अपेक्षा आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.